Hi students, welcome to Sriram coaching classes. Today I am teaching you 9th standards lesson number 9. Okay, so page number 103. 7 principle of solid waste management. आतापर्यंत आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट विषयी सॉलिड वेस्ट विषयी सगळं शिकलो. कोणकोणते 2 प्रकार आहेत त्याच्यात सगळं. तर आता बघा त्याचे 7 प्रिन्सिपल्स कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहे. पहिला आहे रियूज. रियूज म्हणजे काय की पुनर्वापर. म्हणजे जर आता याच्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की म्हणजे वापराच्या ज्या वस्तू आहेत आफ्टर यूज मटेरियल शुड बी रियूज फॉर सम अदर प्रॉपर पर्पजेस. की म्हणजे ज्या वस्तू आहेत म्हणजे टाकाऊ वस्तू आहे त्या टाकल्यानंतर सुद्धा त्याच्यातून परत जर काही आपल्याला वापर करता येत असेल काही पर्पजेससाठी तर त्यासाठी आपण वापरू शकतो. रिफ्यूज म्हणजे काय की डायरेक्ट त्या वस्तू नाकारणे, वापरायच्याच नाही. जसं की बघा इथे सांगितलंय रिफ्युजल टू आर्टिकल्स मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल आर्टिकल लाईक प्लास्टिक अँड थर्मोकॉल. म्हणजे प्लास्टिक आणि थर्मोकॉल असं आहे की ज्याच्यापासून आपण जर वस्तू केल्या तर त्या मात्र नॉन डिग्रेडेबल आहे. अशा वस्तूंचा रियूज तर सोडा पण तो होणारच नाही, तर ते डायरेक्ट रिफ्यूज करायच्या, नाकारायच्या. मग आता रिसायकल करायचं म्हणजे जसं बघा आता प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल्स बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट फॉर एक्झाम्पल. मग पेपर अँड ग्लास कॅन बी रिसायकल. म्हणजे आता रिसायकल म्हणजे काय की टाकाऊ पदार्थांवर काय केलं जातं पुन्हा रिसायकलिंग सॉलिड वेस्ट. म्हणजे जे टाकाऊ पदार्थ आहे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ती प्रक्रिया तयार करून त्याच्यापासून पुन्हा उपयुक्त असं आपल्याला काय बनवलं जातं पदार्थ. जसं की कागद आहे, काच आहे, कागद किंवा काच यांच्यावर पुन्हा प्रोसेस केली की त्याच्यापासून पुन्हा वस्तू तयार होतात. म्हणजे मग हे काय केलं जातं प्रोडक्शन हे काय केलं जातं रिसायकलिंग केलं जातं. ओके, सॉलिड वेस्टपासून. त्याच्यानंतर पुढे रिथिंक म्हणजे काय पुनर्वापर करा, पुनर्विचार करणे. रिथिंक म्हणजे काय की पुनर्विचार करणे. मग रिथिंकिंग आफ्टर हॅबिट्स ॲक्टिव्हिटीज अँड देअर कॉन्सिक्वेन्सेस इन कनेक्शन विथ द यूज ऑफ व्हेरियस आर्टिकल ऑफ डेली युजेस. म्हणजे आपल्या ज्या रोजच्या जीवनामध्ये आपण ज्या वस्तू वापरतो त्याच्याविषयीच्या ज्या आपल्या सवयी आहे, ज्या आपल्या कृती आहे आणि त्यांचे काय परिणाम होणार आहे याचा सगळ्याचा पुन्हा आपण नव्याने विचार करणे म्हणजे रिथिंक. आता बघा आता तुम्हीच जसं प्लास्टिक आहे आपण त्याला डायरेक्ट रिफ्यूज केलं किंवा थर्मोकॉल आहे त्याला डायरेक्ट आपण रिफ्यूज करून टाकलं. मग हे आपल्या त्याच्यावर विचार करा. या आपल्या हॅबिट्स वगैरे आपल्या ॲक्टिव्हिटीज ह्या सगळ्या बदला, त्याचा वापर करणं सोडून द्या. ओके. आता रिड्यूस म्हणजे कमी वापर करणे. आता जसं की प्लॅस्टिकचं खूप नाही पण निदान कमी तुम्ही बंद केलं नाही केलं पण ॲटलिस्ट कमी तरी की प्लॅस्टिकच्या पिशव्या आहे मग ॲटलिस्ट मग फक्त डिस्पोज ज्या होतात त्याच वापरा. म्हणजे रिस्ट्रिक्शन द यूज ऑफ रिसोर्स टू avoid their wastage. Old material should be reused. One thing should be shared by many. Use and throw type of object should be avoided. आता बघा तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. तुम्ही पूर्वी आमच्या काळामध्ये पेन असायचे ना, तर तो पेन आणला ना की तो आता पेनमधली रिफिल संपली की फेकून द्यायचं असं नसायचं. आम्हाला नंतर रिफिल आणावं लागायची मार्केटमध्ये. मग दुकानांमध्ये रिफिल मिळायच्या आणि मग त्या पेनमध्ये ती फक्त रिफिल टाकायची. तो पेन नाही फेकायचा, पहिली जुनी रिफिल फेकायची आणि मग नवीन रिफिल टाकायची. आता तुमचं यूज अँड थ्रो पेनचंच एक छोटंसं उदाहरण दिलं मी की तुम्ही बघा की तुमचे पेन कसे असतात, वापरा फेकून द्या. आता त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आहे बरं पेनमध्ये. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं नवीन पेन घेणार मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार, अशा गोष्टी शक्यतो आपण अवॉइड करायच्या म्हणजे कमी वापर करणे. मग आता अशी रिस्ट्रिक्शन द यूज ऑफ रिसोर्सेस टू अवॉइड देअर वेस्टेज. म्हणजे वाया साधन संपत्ती आपली रिसोर्सेस जे वाया जाईल अशा वस्तूंचा वापरच कमी करायचा. जुन्या वस्तू सारख्या वापरायच्या आणि त्याच अनेक जणांमध्ये मिळून एका वस्तूचा वापर करायचा. आणि वापरा आणि फेका म्हणजे यूज अँड थ्रो असे जे ऑब्जेक्ट्स आहे अशा ज्या वस्तू आहे त्यांचा तर वापरच करू नका. रिसर्च करा. रिसर्च पुढचं बघा
कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल दॅट आर टेम्पररी आउट ऑफ यूज. म्हणजे रिसर्च म्हणजे संशोधन, म्हणजे तात्पुरते वापराबाहेर असलेले घटक पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येईल याच्या संबंधी संशोधन करायचं. आणि रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस म्हणजे जागरूकता ना लोकांमध्ये, म्हणजे नियमन, रेग्युलेशन म्हणजे काही नियमन असायला पाहिजे, जनजागृती असायला पाहिजे. त्याच्यासाठी फॉलोइंग द लॉज अँड रूल्स रिलेटेड टू वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेटिंग अदर्स टू डू सेम. म्हणजे कचरा व्यवस्थापनाबाबतचे फायदे, नियम स्वतः पाळणं आणि इतरांना सुद्धा त्याच्यासाठी प्रवृत्त करणं. जसं ओला कचरा, सुका कचरा. मग 2 डबा वेगळा असेल तर घरच्यांना सांगायचं याच्यामध्ये जो ओला कचरा आहे म्हणजे घरातला जे भाजी खराब वगैरे भाज्यापाला ते त्याच्यात टाकणे. सुका कचरा, प्लॅस्टिक नक्की कंपल्सरी वेगळंच टाकणे, सुक्या कचऱ्यातच टाकणे. तर अशा प्रकारे. ओके. तर या सगळ्या हे जे आहे हे 7 प्रिन्सिपल्स आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे. ओके. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत, आता याच्यामध्ये काही कृती दिलेल्या आहेत त्या तुम्ही करून बघायच्या आहेत. तर पुढे आपण बघणार आहे की पिरियड रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ वेस्ट मटेरियल. बघा आता बनानाचं पिलिंग जर तुम्ही म्हणजे वरचं जे बनानाचं कवर असतं, साल असतं, त्याचं डिग्रेडेशन किती दिवसात होतं? 3 ते 4 वीकमध्ये. हे तुम्हाला वाचायचं आहे. क्लोथ बॅग म्हणजे जर तुम्ही कापडी बॅग घेतली तर ती 1 महिन्यामध्ये तिचं डिग्रेडेशन होऊ शकतं. रॅग्स म्हणजे कापडाच्या ज्या चिंध्या आहेत त्या 5 महिन्यामध्ये. वुलन सॉक्स म्हणजे आता जर लोकरी पायमोजे असेल तर 1 वर्षात, लाकूड असेल तर 10 ते 15 वर्षात, लेदर शूज असेल तर त्याला 40 ते 50 वर्ष लागतात डिग्रेड व्हायला. टीनचे कॅन्स असतील म्हणजे असे टीन म्हणजे जास्त आणि त्या टीनचे जर कॅन वगैरे असतील तर आता सपोज तुम्ही एखाद्या टीन कॅनमध्ये काहीतरी कोको कोला वगैरे तुम्ही पिलं आणि ते तुम्ही फेकून दिलं तर ते डिग्रेड व्हायला 50 ते 100 वर्ष लागतात. म्हणजे ते जमिनीत 50-100 वर्षापर्यंत मग आपली पोल्युटेड नाही होणार का? आणि ॲल्युमिनियम कॅन असतील तर त्याला 200 ते 250 वर्ष डिग्रेड व्हायला लागतं. आणि सर्टन प्लॅस्टिक बॅग, काही प्लॅस्टिक बॅग अशा आहेत की त्या 10 लाख वर्षांपर्यंत जर तुम्ही जास्त वापर केला तर काय होईल? 10 लाख वर्ष त्या प्लॅस्टिक बॅग तशाच्या तशा राहणार. थर्मोकॉल आणि हे जे आहे स्टायरोफोम चे जे कप आहे ते जर तुम्ही वापरले तर तुम्हाला इन्फिनाईट ड्युरेशन म्हणजे अनंत काळापर्यंत ते आपल्या जमिनीत किंवा जमिनीवर तसेच्या तसे राहणारे. म्हणजे पोल्युशन दर किती वाढेल जर तुम्ही याचा ते डिग्रेड होतच नाही. म्हणजे मग म्हणून तर थर्मोकॉल कम्प्लिटली बंद करून टाकला, फोम कम्प्लिटली, की त्याच्यामुळे काय होतं माहिती का की डिग्रेडेशन होणार नाही तर प्रॉब्लेमच येणार ना. म्हणून अशा पद्धतीने ते. आणि इथे एक अशी कृती दिली आहे की हे बघा, हा पेपरच टाका, याच्यात फक्त काच टाका, याच्यात प्लॅस्टिक टाका आणि याच्यात मेटल टाका. असे जर तुम्ही बनवले तर ते सोपं जाईल ना. आणि इथे ड्राय वेस्ट आहे आणि इथे वेट म्हणजे ओला कचरा आहे आणि इथे ड्राय कचरा आहे म्हणजे कोरडा कचरा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. जर तुम्ही अ पीप इन टू द पास्ट म्हणजे इतिहासामध्ये डोकवलं, तुम्ही प्राचीन काळापासून बघितलं की जे कचऱ्याचं व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये पूर्ण अटेन्शन दिलं गेलेलं आहे. स्पेशल अटेन्शन हॅज बीन गिवन टू गार्बेज डिस्पोजल. गार्बेज डिस्पोजलकडे एकदम स्पेशल अटेन्शन पूर्वीपासून दिलं आहे, एन्शियंट टाईमपासूनच दिलेलं आहे. आणि ग्रीक सिटी ऑफ ॲथेन्स म्हणजे ही जी ग्रीकची सिटी आहे ॲथेन्स त्याच्यामध्ये BCE 320 पासून अ लॉ हॅज बीन एनॅक्टेड रिगार्डिंग गार्बेज डिस्पोजल. तेव्हापासून गार्बेज डिस्पोजलसाठी काही लॉज बनवलेले आहे. इट मेड थ्रोईंग गार्बेज इन द ओपन अँड ऑफेन्स. तिथे काय केलं जात म्हणजे तिथे कसं होतं की कचरा अशा म्हणजे एका विशिष्ट ठिकाणीच कचरा टाकायचा. त्यानुसार कचरा बाहेर टाकणे सुद्धा काय होतं, गुन्हा समजला जात होता. ऑफेन्स म्हणजे काय, गुन्हा, की ते एनॅक्टेड होतं. बरोबर.
अशा पद्धतीने आपल्याला हे कळतं. नंतर बघा तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट. मग आपल्याला बघा की वेगवेगळे संकट येतात, मग त्याचं आधीच मॅनेजमेंट झालं पाहिजे. मग कोणते थंडरबोल्ट म्हणजे लाईटनिंग, विजा कडकडतात नाही का, पडतात, फ्लड, फायर, मॅनमेड डिझास्टर. मग आता कसं ॲक्सिडेंट, बॉम्ब एक्सप्लोजन्स, केमिकल ॲक्सिडेंट इन इंडस्ट्री, स्टॅम्पेड. आता स्टॅम्पेड्स इन मास गॅदरिंग्स, रियॉट्स etc. occur around us from time to time. They cause large scale damage to life and property. आता बघा की जसं तुम्ही सांगू शकता की वीज पडणे, महापूर येणे, आग लागणे आणि काही मानव निर्मित सुद्धा आहे, जसं ॲक्सिडेंट आहे, काहीतरी बॉम्ब वगैरे म्हणजे रासायनिक दुर्घटना येईल ती. आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये केमिकलमुळे काही ॲक्सिडेंट्स होतात. आता स्टॅम्पेड्स इन मास गॅदरिंग म्हणजे चेंगराचेंगरी होते बघा, काही काही अशा ठिकाणी काहीतरी गोंधळ होतो की गॅदरिंग्स म्हणजे गर्दीच्या ठिकाणी खूप चेंगराचेंगरी होते. रियॉट्स म्हणजे काही दंगली होतात, दंगल वगैरे होतात. ह्या सगळ्या मानवनिर्मित काय आहेत, मानवनिर्मित काय आहे, दुर्घटना आहेत. ओके, त्याच्या डिझास्टर. तर मग आता याच्यावर फर्स्ट एड टू डिझास्टर विक्टीम. एखादा जर डिझास्टरमध्ये विक्टीम बळी पडत असेल तर त्या आपदग्रस्तांना काय फर्स्ट एड केलं गेलं पाहिजे हे आता आपल्याला याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये पहिलं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे फर्स्ट एडचं प्रिव्हेन्शन ऑफ डेथ, की कोणाचा मृत्यू होऊ नये हे टाळण्यासाठी फर्स्ट एड केला जातो. प्रिव्हेंटिंग डिटोरिओरेशन ऑफ हेल्थ अँड स्टार्टिंग द प्रोसेस ऑफ rehabilitation. Hence it is important to know about the emergency measures of first aid practices to be followed. की आता बघा याच्यामध्ये असं सांगितलं आहे की पहिले तर एखादी जीवितहानी टाळणे आणि प्रकृती खूप खराब होत असेल तर ती होऊ नये याच्यासाठी पण आपल्याला फर्स्ट एड केलं जातं. आणि कोणती प्रोसेस सांगितली आहे, पुनर्लाभाची प्रक्रिया. रिहॅबिलिटेशन म्हणजे काय, पुनर्लाभ म्हणजे की एखादी प्रकृती वगैरे खूप खराब होत असेल तर त्याची पुन्हा पहिल्यासारखी व्हावी म्हणून प्रयत्न करणे. तर याच्यासाठी मग काय की काही प्रिन्सिपल्स आहे फर्स्ट एडचे, ते शिकणं फार गरजेचं आहे. आता लाईफ अँड रेस्क्यू सिटेशन म्हणजे काय, आता बघा की सुचेतनता आणि पुनरुज्जीवन हे याचा अर्थ असा होता. तर मग चला आता आपण बघूया. मग याच्यामध्ये ABC अशा 3 प्रकार आहेत. ए म्हणजे एअरवे, बी म्हणजे ब्रीथिंग. आता इथे ए म्हणजे एअरवे, बी म्हणजे ब्रीदिंग आणि सी म्हणजे सर्क्युलेशन. मग आता ए मध्ये काय बरं का, समजा एखादा आपदग्रस्त त्याला म्हणजे एखादा विक्टीम आहे, म्हणजे काय एखादा विक्टीम आहे, त्या विक्टीमला जर ब्रीदिंगमध्ये डिफिकल्टी येत असेल तर काय करायचं, त्याचे जे हेड आहे ते बॅकवर्ड स्लोपिंग पोझिशनला म्हणजे उतरते असे ठेवायचे. और द चीन शुड बी रेज, आणि थोडीशी जी चीन आहे हे बघा, हे चीन हे थोडं उंच करायचं, वरती करायचं, म्हणजे डोकं थोडं खाली आलं पाहिजे अशा पद्धतीने त्याला ठेवायचं. सो दॅट द रेस्पिरेटरी पॅसेज रिमेन ओपन, आणि मग त्याच्यामुळे काय होईल की श्वसन नलिका खुली होईल, म्हणजे त्याच्यामुळे त्याला श्वसन घ्यायला सोपं जाईल. दुसरं काय, आता एअरवे ते कळलं. दुसरं नंतर काय करायचं, ब्रीदिंग, म्हणजे आता त्याला सपोज त्याचं ब्रीदिंग जर स्टॉप झालं असं तुम्हाला वाटलं तर काय करायचं, तो जो विक्टीम आहे शुड गिवन आर्टिफिशियल व्हेंटिलेशन बाय माउथ टू माउथ. मग आता काय करायचं की त्याला
माउथ टू माउथ म्हणजे तोंडाने, आपल्या तोंडाने त्याच्या तोंडामध्ये काय करायचा, श्वासोश्वास द्यायचा आहे आपल्याला, कृत्रिम. कोणाला, त्या विक्टिमला. रेस्क्यूसिटेशन म्हणतात त्याला, की त्याला आपण श्वासोश्वास द्यायचा. पुढचं आहे सर्क्युलेशन. इफ द विक्टिम इज अनकॉन्शियस, म्हणजे आता जर तो विक्टिम आहे, तो अनकॉन्शियस झाला म्हणजे बेशुद्ध झाला, तर पहिले त्या व्यक्तीला प्रथम काय, दोनदा त्याला कृत्रिम जो श्वासोश्वास आहे तो द्यायचा. म्हणजे माउथ टू माउथ जो हे बघा, माउथ टू माउथ जो रेस्पिरेशन आहे ते दोनदा द्यायचं. आणि नंतर काय करायचं, त्याच्या छातीवर म्हणजे त्याच्या चेस्टवर, आपल्या हाताचे तळवे असतात ना, चेस्ट, मग बोथ बाम म्हणजे दोन्ही पण हात असतात ना, त्याच्या आपले दोन्ही पण तळ हाताने त्याच्या छातीवर म्हणजे हात ठेवून त्याच्या हृदयावर आहे ना, म्हणजे त्याच्या हर्टवर जोराचा दाब देऊन सोडणे. असं करायचं, थोडा जोरात दाब द्यायचा, लगेच सोडायचं, जोराचा दाब द्यायचं, सोडायचं. अशी प्रक्रिया किती वेळा करायची तुम्ही, रिपीटेड अल्टरनेटली अबाउट 15 टाइम्स. दाब द्या, सोडून द्या. आणि असं किती वेळा करणार तुम्ही, 15 वेळा करणार. यालाच म्हणतात कार्डिओ पाल्मनरी रेस्क्यूसिटेशन. मग CPR म्हणतात. हे CPR त्याला केलं गेलं पाहिजे. आणि याचं मदत त्याला काय होईल, की त्याचं सर्क्युलर जे आहे, सर्क्युलेशन बॅक टू नॉर्मल, ते परत त्याला सुरळीतपणे येण्यासाठी त्याला मदत होईल. ओके. आणि ब्लिडिंग वगैरे, फ्रॅक्चर आणि बर्न्स हे झालं, तर हे काय करायचं, याच्यासाठी तुम्ही हा चार्ट वाचून ठेवा. आता पुढचं जे आहे त्याला पण सपोज लचक, आता इथे स्प्रेन्स म्हणजे लचक भरली, ट्विस्टिंग म्हणजे तुमचा पाय मुरगळला, कॉन्ट्युशन झालं म्हणजे तुम्हाला चमक भरली. ओके. आणि RICE रेमेडी शुड बी अप्लाइड. कुठे मुकामार वगैरे लागला तर ही RICE जी रेमेडी आहे ती म्हणजे पहिलं म्हणजे रेस्ट, त्याला रेस्ट करायचं. मग आईस अप्लाय करायचा. बर्फाचे जिथे सूज वगैरे मार लागला तिथे बर्फाचे गोळे ठेवायचे म्हणजे क्यूब. कॉम्प्रेशन करायचं म्हणजे बर्फाचे जे आहे थोड्या वेळ ठेवल्यानंतर त्या भागावर हळूहळू ते मसाज करायचा. पहिले आईस पॅक लावल्यानंतर हळूहळू त्याला जेंटली मसाज पण करायचा. आणि इलेवेट करायचं. इलेवेट म्हणजे मार लागलेला जो भाग आहे तो उंचावून ठेवावा. म्हणजे तो काय करायचा, असा थोडा उंच करून ठेवायचा, नाही तर मग काय इंज्युअर्ड पार्ट, नाही तर रक्त वगैरे जास्त व्हाईल. आणि हाऊ टू ट्रान्सपोर्ट विक्टिम पेशंट असेल तर त्याला कसं एका ठिकाणाहून, पहिलं तर आहे क्रॅडल मेथड म्हणजे बघा ही पाळणा मेथड, त्याला म्हणायचं पाळणा मेथड. जर मुलं लहान कमी वजनाचं रुग्ण असेल तर अंडरवेट विक्टिम असेल तर त्याला ही मेथड वापरतात. आता आता दुसरी जी आहे कॅरिंग पिगी बॅग म्हणजे अशा पद्धतीने की त्याला त्या पेशंटला जर शुद्धीवर असेल तर ही पद्धत त्याला थोडीशी उपयुक्त आहे. तो अनकॉन्शियस असेल म्हणजे हू आर अनकॉन्शियस, की जर रुग्ण हा जो आहे तो शुद्धीवर असेल तर उपयुक्त मेथड आहे. पुढचं जे आहे ते आहे की हे बघा ह्युमन क्रच मेथड. म्हणजे काय की एकाच पायाला जर जखम मार लागलेला असेल आणि दुसऱ्या पायावर कमीत कमी भार देऊन मग ही मेथड आहे. इफ वन ऑफ द लेग इज इंज्युअर्ड, एक पाय इंज्युअर्ड झालाय तर विक्टिम शुड बी सपोर्ट विथ मिनिमम लोड ऑन द अदर लेग्स. म्हणजे ही मेथड. ओके. म्हणजे या मेथडने तो आपण तसं करू शकतो. ओके. ही जर अनकॉन्शियस असेल तर ही मेथड आहे. पुढे काय पुलिंग, ही झाली आपली हीच आहे. नंतर पुलिंग ऑर लिफ्टिंग मेथड म्हणजे काय खेचून नेणे किंवा उचलून नेणे. आता ही कशासाठी, कॅरिंग अँड अनकॉन्शियस पेशंट थ्रू अ शॉर्ट डिस्टन्स. कमी डिस्टन्सवर असेल तर त्या पेशंटला आपल्याला उचलून न्यावं लागतं, त्यासाठी ही मेथड.
नंतर पुढचं आहे कॅरिंग ऑन 4 हँड चेअर. मग हे बघा अशा पद्धतीने 4 हाताची चेअर बनवायची, इथे दिसतंय तुम्हाला. आणि मग अशा पद्धतीने हात एकमेकात गुंतवून त्याच्यामध्ये त्याला चेअर सारखं बनवून न्यायचं. कॅरिंग ऑन 2 हँड चेअर, मग 2 हाताची पण चेअर बनवू शकतो, जसं इथे आणि इथे बनवलेली आहे. त्याला हळूच आपल्या हातांवर घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं. नंतर मेथड यूज बाय द फायर ब्रिगेड. म्हणजे काय की अग्निशामक दलाची उचलून नेण्याची पद्धत. हे बघा ते अशा पद्धतीने उचलून नेतात. आणि स्ट्रेचर किंवा मग स्ट्रेचर पण असतं, त्या स्ट्रेचरवर टाकून पण उचलून नेण्याच्या पद्धती असतात. जसं बांबू दरवाजा किंवा ब्लँकेट, एखादं रग, चादर, याचा सुद्धा आपण काय स्ट्रेचर म्हणून यूज करू शकतो. ओके, पुढचं जे आहे तर अदर इमर्जन्सी मेजर्स. मग आता काय आपत्कालीन इतर साधने, की जसं बघा तुम्ही महापूर आला, फ्लडेड एरिया असेल तिथे, काय तिथे जर काही पीपल ट्रॅप झालेले असतील तर मग तिथे काय करा की अशा लोकांना सुरक्षित बाहेर येण्यासाठी प्रशासनामार्फत बोटींचा उपयोग केला जातो. बोट्स तुम्ही बघितलंय की काही ठिकाणी मागे आता जर पूर आलेला होता कोल्हापूर इकडे तिकडे सातारा, तर मग तिथे बोट्सचा यूज करून जे ट्रॅप झालेले पीपल होते त्यांना बाहेर काढलं गेलं. मग याच्यामध्ये आणि सपोज इमर्जन्सी मेजर्स म्हणून जर अतिशय इमर्जन्सी असेल की हे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेटरचे लोक येईपर्यंत पण आपल्याला वाट बघायला वेळ नाही, तर वुडन बोट्स बनतात, म्हणजे लाकडी फळ्या किंवा बांबू फ्लोट्स किंवा बांबूचा तराफा वगैरे बनवला जातो. एअरफिल्ड रबर ट्यूब किंवा हवेने भरलेले टायर ट्यूब जे असतात ते सगळ्यांचा सुद्धा इथे आपल्याला ॲडव्हान्टेज म्हणून उपयोग होतो. पुढे आहे फायर एक्सटिंग्विशर. म्हणजे माहिती तुम्हाला काय येते सांगा. मग अग्निशामक यंत्र कुठेही नेऊ शकत नसलो आपण तरी, म्हणजे एक पोर्टेबल अप्लायन्सेस आहे, त्याला म्हणतात फायर एक्सटिंग्विशर. छोटा येते की छोट्या प्रमाणामध्ये जर कुठे आग लागली तर त्याचा सुद्धा वापर केला जातो. सिलेंड्रिक रेड कलरचा असं सिलेंडर असतं, त्याला एक नॉब पण असतो आणि तो प्रेस केला की मग समोरचे बिल्डिंग मध्ये पण राहतात. हो तिथे. तर त्याच्याविषयीची माहिती सुद्धा तुम्ही कलेक्ट करू शकता. ओके, मग अशा पद्धतीने या लेसनमध्ये आपल्याला सगळं डिझास्टर मॅनेजमेंट विषयी सांगितलेले आहे. याचे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही लिहून मला सेंड करायचे. थँक्यू व्हेरी मच.